पक्ष सोडणाऱ्यांना इतके दिवस हिंदुत्व दिसलं नाही का? गेले त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही. आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तसेच मंत्री शिरसाट यांनी MIMचे पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. राज्यासह शहरातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. पाहूया. मला असं वाटतं प्रतिसाद तुम्ही जाऊन बघू शकता. कोणताही व्यक्ती त्याच्या पक्षाचा खूप प्रतिसाद सांगतो, पण तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघा की प्रतिसाद आहे की नाही आहे. शिवसेनेला कासणारे कोसणारे संपली म्हणणाऱ्यांनी किती प्रतिसाद शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मला असं वाटतं पत्रकारांनी स्वतः जाऊन बघितलेलं बरं. मी तर चांगलंच सांगणार ना, मी काय वाईट सांगणार. कसं बघताय म्हणजे डोळे उघडे ठेवून बघतो मी व्यवस्थित त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांना आता हे गेल्याची बातमी होईच नाही आता, कारण गेले तर असं आम्हाला काही ठीक आहे, आता चालली प्रोसेस ही, त्याला काय फरक पडतो. त्यामुळं बऱ्याच जणांना आता साक्षात्कार होतोय की ज्या शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं ती शिवसेना आता कामाला येईल, असा साक्षात्कार होतोय. त्यांना जिथं जात असेल तिथं सुखी राहा एवढं सांगू. हळनोर शिवसेनेमुळे मोठे झालेले. हळनोर बरोबर एकच कार्यकर्ता असतो, बरोबर आहे, पण शिवसेना नाव आहे म्हणून हळनोर इतक्या दिवस वेगळ्या पद्धतीने हळनोरांना शहर प्रमुख केलं, सभापती केलं, सभागृह नेते केलं, सभापती ते सांगितलं, स्टँडिंग कमिटीचं ते केलं. आणि असं असताना त्यांना हिंदुत्ववाद आठवतो. मला असं वाटतं जी शिवसेना हे विसरलेले का तुम्ही? शिवसेना कशी बाळासाहेबांनी आणली? इथं सुभाष पाटील साहेब बसलेले पहिले जिल्हा प्रमुख आहे. मला वाटतं शिवसेना आणि हिंदुत्ववाद एका वेगळ्या बाजू होऊच शकत नाही, आहेच नाही असं. कुठल्या सुरळीतच आहे ना, काही तुमच्या कानावर आला असेल तर सांगा आमच्या काही बातम्या, पण अजून आमचं काही सुरळीत आहे. आमचं आतून बैठकात झाल्या नाही तर सुरळीत व्हायचं काय प्रश्न. पण या सगळ्या व्हाव्यात, एकत्रित सगळ्यांना लढावं अशा प्रकारची भूमिका आमच्या जी परवा मुख्य समिती निवडणुकीची झाली तिच्यात अशा पद्धतीनं चर्चा करायला काही हरकत नाही महाविकास आघाडी संदर्भात, अशी भूमिका आमची ठरली. पण सगळ्यात आधी आमची इच्छुक कोणत्या वाड्यात आमची शक्ती, उमेदवार मजबूत कुठले, मग आम्ही कोणते सोडू शकतो हा अभ्यास आम्ही करावा आणि नंतरच त्यांच्याशी बोलावं, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. शिवसेना विलासराव त्यांनी काल प्रवेश केलाय. त्यांनी त्यांचे मिस्टर नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे खैरसाहेबांवर आरोप केले. खैरसाहेब मला वारंवार सांगत धमकी देत होते की तुझं घर पाडील, तुझं बिल्डिंग पाडील, म्हणून त्याला कंट्रोल मी इकडे प्रवेश केला. आता माझं इकडे घर सावत्र आहे, इकडे पडणार नाही काही नाही असं. मला वाटतं उगाच एक फॅशन झाली खैरेसाहेबांवर आरोप करणं. खैरेसाहेबाच्या आशीर्वादानेच इतक्या दिवस ते पदावर. त्याच्या घरात तर खैरेसाहेबाचं खूप मोठं होल्डिंग होतं लागलेलं. आता कसे काय खैरेसाहेब वाईट दिसले? काल परवा 8 दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो, त्याच्या घरात होतो, आणि आताच त्याला खैरेसाहेब घर पाडणं. खैरेसाहेब कमिशनर आहे का अतिक्रमण अधिकारी? खैरेसाहेब घर जोडायचं काम करतील, घर पाडायचं काम खैरेसाहेब तरी करणार नाही एवढं आम्हाला माहिती आहे. पण याला काही अर्थ नाही. आता मी रोज घड्याळ घालतो तर ही गोठवून ठेवायची, हा हात मी काय जोडून ठेवायचा का? त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. नैसर्गिक एखादी गोष्टी होत असेल, हो द्या, मशाली आपण टेंबे लावतो मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्या काय लावायच्या नाही का? त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. शिरसाट खूप बुद्धिमान आहे असं त्यांच्या डोक्यात असेल. संक्रांत सणाच्या अनुषंगाने प्रथम जास्त होते, त्यामुळे त्यांचा आक्षेप आहे की त्यांचा प्रचार होईल. लोक एवढे वेडे नाही राहिले आता. तुम्ही चिन्ह नाही सांगितलं तरी शोधून चिन्ह मारतात लोक. मारतात लोक एवढे वेडे राहिलेले नाहीये. असा प्रचार केल्याने प्रचार होत नसतो. लोक सगळे आता सुजान झालेले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणं सुरू करतात. जागा वाटपात 60 जागा मनसेला देणार असल्याचं निश्चित होते. मला वाटतं किती जागा कोणाला देणार आहे उद्धवजी ठाकरे साहेब लवकरच जाहीर करतील. मी त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु चर्चा चालू आहे. लवकरच या चर्चेची घोषणा होईल.